नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? आज आम्ही संकष्टी असा तर त्यानिमित्त मोदक करतो. तर ह्या खोबरा असा, त्या खोबऱ्यात गूळ, मीठ जरासा आणि वेलची घातलेली आहे. त्याच्यापासून मी सारण तयार केलेलं आहे. त्याचप्रमाणे ह्या भागवलेला पीठ असा मटकाचा, तर त्याच्यात उकळलेलं पाणी, जरासा तेल आणि मीठ आणि मस्तपैकी मऊसूत मळून घेतलेलं आहे. आणि ही हळदीची पानं, आज हळदीच्या पानाचे मोदक करूचे असत. तर चला तर मग मोदक करूया आपण. हे बघा, मी गोळे करून घेतलेले असतं. आता तर आपण त्याचा पाता तयार करून घेऊया मोदकासाठी. असा तुम्ही पातळ पूर्ण तयार करून घ्या किंवा हाताने वाटी केला तरी चालत. असे चुन्या टाका त्या मोदकाक. असं मोदक बनवून घ्या तुम्ही. चाळण असा, ह्या चाळणीत परत पाता करून घेऊया. असं पातळ पूर्ण करून घ्या तुम्ही. जमत असाल तर तुम्ही असा पण करू शकता किंवा वाटी पण करून अशी हातान वाटी गोल करून पण तुम्ही करू शकता, तुमच्यावर असं करण्यावर. असे तुम्ही करा. मी सगळे करून घेत आहे. नंतर तुमका मग मी वापरताना दाखवते. चला तर मग. हे बघा, मोदक केलेले असत. आता त्याच्यावर ना आपण हळदीची ना 4 पानाचे तुकडे हे करूया लागेल, म्हणजे हळदीचा वास पूर्ण त्याच्यात येतलो आणि छान होतले. आणि वाफवूया 10 ते 15 मिनटं तुम्ही वाफवा ह्याच्यात. हे आपण 10 ते 15 मिनटं वाफवून घेऊया आता. चला तर मंडळी, आपण आता उघडून बघूया. छान पैकी मस्त
वाफ आली. आता बाहेर काढून बघूया. मोदक छानपैकी मस्त हे झालेत. असे तुम्ही करून बघा मोदक. आज संकष्टीसाठी गणपतीसाठी केलेले असत. छान वाटले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, भेटूया उद्याच्या भागात. बाय बाय.